विश्वास राहिलेला आहे आणि आम्ही कोर्टाचे दरवाजे निश्चित आम्ही जुगारू आणि त्यांच्याकडनं हा निर्णय बदलून घेऊ असं आम्हाला वाटतं. अशा खंडातली सगळ्यात मोठी आपली बाजारपेठ होती, मार्केट यार्ड होतं, मार्केट कमिटी होती. बघा, वसंतदादाने 1957च्या 56 साली या बाजार समितीची स्थापना केली आणि मोठीपेक्षा ह्या ठिकाणी एक विश्वास संपादन केला आहे आणि तो विश्वास संपादन करत असताना ह्या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार या सगळ्यांना एकत्रित केलं. मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी समाजसुद्धा ह्या ठिकाणी आहे, मराठी समाज, जैन समाज, लिंगायत समाज, वेगवेगळ्या समाजाची लोक ह्या बाजार समितीत एकत्रित काम करतात आणि अशा बाजार समितीला बरखास्त करायचा हा जो त्यांचा निर्णय आहे हा राजकीय हेतू नाही आणि ह्यातनं जनतेचं नुकसान होणार आणि हे त्याचा विचार त्यांनी जरासुद्धा केला नाही. कोर्ट विचार करेल असं वाटतं. निर्वाचित बॉडी बरखास्त करण्याचं कारण काय मग? नाही, आता त्यांचं म्हणणं आहे विभाजन व्हावं. विभाजन करायला अजून खूप गोष्टी आहेत विभाजन करायला, त्या शिस्तीत करायला पाहिजे होतं. एवढी घाई करायचं काय कारण नव्हतं. बॉडी बरखास्त करण्याचा प्रश्नच नाही, प्रश्न सुद्धा त्याला मुदत होती, अजून 2 वर्ष बॉडीची मुदत होती. 2 वर्षात प्रत्येकाचं विभाजन करत असताना काय काय राहील, कुठे निधी राहील ते सगळं विचार करून करता आलं असतं. ते त्यांना करायची घाईच लागलेली, कारण त्यांना ते सत्ता स्वतः पाहिजे. दुर्दैव आहे की ते असा विचार करतात आणि त्यांना जनतेचा कौल मान्य नसतो.